डावखरे पहिल्याच फेरीत विजयी होतील. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे पहिल्याच फेरीत विजयी होतील असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ चिपळूण येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी प्रास्ताविक भाषणात निरंजन डावखरे यांना बहुमताने निवडून आणू असा विश्वास दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर विजय नातू, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष विनोद कडू, कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष विजय भांबरे, कोकण विभाग कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, रायगड जिल्हा अध्यक्ष विजय दरेकर, कार्याध्यक्ष दिलीप उभारे, कार्यवाह रवी जाधव, सुखदेव मोरे, टी.डी. जाधव, श्री गजगे आदींसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांना शिक्षकांच्या समस्या आणि अडचणींचा पाढा वाचला. यावेळी मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी आपण संघटनेच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासनही दिले. महामुंबईसह धनराज गोपाळ, चिपळूण. आणि त्यामुळे मतपत्रिका की गाव होऊ शकते. माझ्या आपल्या सर्वांनी त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी अत्यंत महत्त्वाच्या आहे. कोणी बऱ्याच जणांना ही सवय झाली आपला मतपत्रिकेवरती वेगवेगळ्या पद्धतीने मार्किंग करणं हे करू नका. मतपत्रिकेवरती ज्या ठिकाणी ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं नाव आहे त्या नावाच्या समोर असणाऱ्या चौकोनामध्ये फक्त सिंगल लाईन वरती खाली आपण पाहिजे. झाल्यानंतर आपल्याकडे जो आहे दिलेला तो बाजूला ठेवायचा, 2 मिनिटं थांबायचं. पूर्णच्या पूर्ण ती शाई जी आहे ती शाई पूर्ण सुटी आहे याचं पूर्ण दखल घ्यायची आहे. आणि जशी मतपत्रिका आपल्याला फोल्ड करायला सांगितली आहे तशी ती फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून ती मतपत्रिका बाजूला असणाऱ्या पेटीमध्ये आपल्याला छोटीशी अशी फोल्ड असते. त्या छोट्याच्या फटीमध्ये आपण सावकाशपणे डिपॉझिट करायचे. सावकाशपणे मी यासाठी सांगतो की ती आतमध्ये गेली